नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारे 10 ते 15 मिनिटात ही उसळ बनते. तर मटकीची उसळ बनवतोय, ते पण बटाटा टाकून. एवढी भारी ही उसळ बनते. मुलांना सर्व डबा फिनिश करून येतील एवढी ही उसळ त्यांना आवडेल. आपण कढईत बनवणार आहोत आणि एकदम टेस्टी बनते. तर तुम्ही मिस्टरांना डब्यामध्ये सुद्धा ही उसळ अशी बनवून देऊ शकतात. खूप चविष्ट लागते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूया. तर इथे मी मोड आलेली मटकीची उसळ घेतली आहे. तर स्वच्छ धुवून घ्यायची. तर 2 बटाटे मी साल काढून असे चिरून घेतलेत आणि धुवून पाण्यामध्ये ठेवले. थोडं मीठ टाकायचं म्हणजे बटाटा काळा पडत नाही. कढीपत्ता घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेत, मोठे 2 कांदे घेतलेत बारीक चिरून आणि 1 टोमॅटो. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे. तर कढईमध्ये मटके टाकून घेऊया. तर मटकी भाजण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग भाजायला टाकायची. तेल काहीही टाकायचं नाही. फक्त कढईमध्ये थोड्या वेळ भाजून घ्यायची आणि भाजताना सतत हलवत राहायचे, म्हणजे त्याचे मोड वगैरे करपणार नाहीत. आपल्याला ही मटकी आहे अशी ठेवायची, त्याचे मोड करपू द्यायचे नाहीत. जे अंकुर आलेले आहेत ना तसेच ठेवायचे आहेत. तर आता ही थोड्या वेळ मटकी भाजून घेऊया. अशी भाजी केली ना खूप चांगली बनते आणि मटकी पटकन शिजलीसुद्धा जाते. आणि तुम्हाला जर आवडत नसेल भाजून बनवलेली मटकीची उसळ तर नाही भाजी तरी चालेल. तरी ते पाहू शकतात सतत हलवत राहायचे. तर थोडा वेळ भाजून घेतली. 1 मिनिटभरच भाजून घ्यायची, लगेच मटकी भाजून होते. आणि ना भाजली हे कसं ओळखायचं, तर सुगंध येतो मटकीचा आणि वाफही धरते. तर लगेच ताटामध्ये काढून घेऊया. तुम्ही मुलांना मिठाची सुद्धा उसळ तेलामध्ये फ्राय करून देऊ शकतात. अशीच भाजून घ्यायची, त्यामध्ये हळद, थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि अशी परतवून द्यायची थोडा वेळ. खूप छान लागते. तशीसुद्धा मुलं आवडीने खातील. तरी ते पाहू शकतात. ही मटकी आपण चांगली भाजून घेतली आहे. लगेच ताटात काढून घेऊया. कढईमध्ये ठेवली तर ती कडक होईल. आणि हे पहा अशी वाफवल्यासारखी ही मटकी दिसते. तर चला लगेच फोडणी करून घेऊया. तर त्याच कढईमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतले. आता मोहरी टाकून घेऊया, छोटा 1 चमचा. मोहरी चांगली फुटू द्यायची. मोहरी फुटली की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया आणि उभ्या चिरून घेतलेल्या 2 मिरच्या त्यासुद्धा टाकूया. डायरेक्ट तेलामध्ये जर मिरच्या टाकल्या तर हातावरती तेल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे अगोदर कांदा टाकायचा, मग मिरची, कढीपत्ता टाकून हे चांगलं परतवून घ्यायचे. तर आता कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर मटकीची उसळ बनवताना ना कांदा टोमॅटो जरा जास्त टाकायचा, म्हणजे मटकीची उसळ खूप चांगली चविष्ट बनते. कडक होत नाही किंवा मोकळी सुटसुटीत बनत नाही. चांगली ती ओलसर बनते आणि खायलासुद्धा खूप छान लागते. तर कांदा थोडा वेळ भाजून झाल्यावरती 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली. आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया. हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत चालला आहे आणि कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. परत एकदा आपण थोड्या वेळ हे परतवून घेऊयात. तर कांदा चांगला आपला भाजलेला आहे. असंच कांदा भाजून घ्यायचा. खूप जास्तही भाजायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. आता कांदा परतला की याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तर मोठा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो सर्व टाकून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ टोमॅटोसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन वितळतो आणि उसळीसोबतसुद्धा शिजला जातो. तर थोड्या वेळ आपण टोमॅटो परतवून घेतला आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये ना सुके मसाले आता आपण टाकून घेऊया. तर कांदा टोमॅटो चांगला भाजून झाला आहे. तर पाव चमचा हळद टाकून घेऊयात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. छोटा पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकला. तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात. 1 चमचा चटणी टाकून घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात. आपण याच्यामध्ये 2 उभ्या मिरच्यासुद्धा चिरून टाकलेल्या आहेत. तर तिखट तुमची मुलं किती खातात त्यानुसार तुम्ही मिरची किंवा चटणी कमी जास्त करू शकतात. तुम्हाला जर मटकीची उसळ पिवळी बनवायची असेल तर फक्त हळद आणि उभ्या मिरच्या चिरून 2-3 टाका. तर आता इथे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतले. भाजलेली मटकी टाकून घेऊया.
आणि आपण जो बटाटा कापून ठेवलेला आहे पाण्यामध्ये तो सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचा, त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि हा बटाटा आता टाकून घेऊया. तर मिठाच्या पाण्यात जर बटाटा ठेवला ना तर अजिबात काळा पडत नाही. स्वच्छ अगोदर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग मिठाच्या पाण्यात हा बटाटा ठेवायचा. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर एकदम झटपट ही मटकीची उसळ बनते आणि शिजायला सुद्धा वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते वाफेवर. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा शिंतोडा दिला की मटकीची उसळ लगेच शिजली जाते. बटाटासुद्धा मऊ असा शिजतो. 10 ते 15 मिनटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही झटपट बनवू शकतात सकाळी टिफिनसाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी. तर हे सर्व चांगलं आपण आता मिक्स करून घेतले. तर यावरती ना थोडंसं पाणी शिंपडून घेऊया. तुम्हाला जर पाणी टाकलेलं आवडत नसेल तर असं झाकण ठेवून अधूनमधून 2-3 वेळा ही मटकीची उसळ वर खाली करून घ्यायची आणि चांगली शिजवून घ्यायची. पण तशी ना थोडीफार कडक झाल्यासारखी होते. पाण्याचा शिंतोडा दिली ना तर चांगली मऊ अशी शिजते आणि खायला पण चांगले लागते. तर थोडंसं पाणी शिंपडून घेतले 4 ते 5 चमचे. आता हे मिक्स करूया आणि याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण उसळ आणि बटाटा शिजवून घेऊया. तर कोणाला पाणी टाकून शिजवलेली उसळ आवडते, तर कोणाला फक्त वाफेवर पाणी न टाकता शिजवलेली आवडते. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही शिजवून घेऊ शकता. तर गॅस कमी करायचा आणि वरून झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिट ही उसळ शिजवून घ्यायची आणि परत झाकण उघडायचं आणि हलवून घ्यायची. तर वर खाली व्यवस्थित ही उसळ मिक्स करायची, म्हणजे सर्व बाजूंनी बटाटा चांगला शिजला जातो आणि मटकीसुद्धा चांगली शिजली जाते. तर पाहू शकता 2-3 मिनिटांनी चांगली वाफवलेली उसळ आणि अगदी थोडासा आता बटाटा कच्चा आहे, शिजत आलेला आहे. तर आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि आणखीन आपण 2-3 मिनिट हे कमी गॅसवरती शिजवून घेऊया. अधूनमधून याला हलवून घ्यायचे, नाही तर तळाशी चिटकून जाईल आणि मग उसळ कडक होईल. त्यामुळे अधूनमधून झाकण खोलून 2 ते 3 वेळा हलवून घ्यायचे. तर मी इथे आता दुसऱ्यांदा परत एकदा झाकण ठेवले आणि आणखीन 2-3 मिनिट कमी गॅसवरती उसळ शिजवून घेते. कमी गॅस केला आणि वरून झाकण ठेवलं ना अजिबात करपत नाही. वाफेवर चांगली मऊ अशी बटाटासुद्धा आणि उसळसुद्धा शिजली जाते. तर परत एकदा झाकण खोलून घेते. तुम्हाला दिसत असेल मस्त अशी उसळ आपली शिजलेली. तुम्हाला मी बटाटा तोडून दाखवते. तर अगोदर आपण हे मिक्स करून घेऊया. तर आपण जो पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे तो सुद्धा सर्व आटून गेला आहे आणि उसळ एकदम मस्त अशी ओलसर छान बनली. हे पहा, लगेच बटाटा तुटला जातोय. तर चांगली ही उसळ शिजलेली आहे. तुम्हाला मी चाकूने सुद्धा वरती तोडून दाखवते. हे पहा, अगदी मऊ बटाटा शिजला आहे आणि उसळसुद्धा शिजलेली आहे. तर झटपट आपली मटकीची उसळ इथे तयार झाली. याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सगळ्या शेवटी टाकून घेऊया. भाज्यांमध्ये कोथिंबीर शेवटी टाकल्याशिवाय कोणत्याही भाज्या पूर्ण होत नाहीत, हो की नाही? तर मलासुद्धा कोथिंबीर खूप आवडते. प्रत्येक भाजीत मी कोथिंबीर टाकत असते. आता गॅस बंद करूया आणि हे उसळ मी प्लेटमध्ये काढून घेते. तर झटपट आपली 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये मटकीची उसळ बटाटा तयार झालेला आहे. तर नक्की असा डबा मुलांना बनवून द्या, खूप आवडेल त्यांना. एका चपातीच्या ऐवजी ना मुलं 1.5 ते 2 चपाती तर 100% खाणार. पहा, तुम्ही करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर अशी बनवत नसाल कधी तर एकदा करून तरी पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की उसळ कशी बनलेली. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्याने काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आज आपण भेंडीची रेसिपी बघणार आहोत. तर आपण नेहमी एकच प्रकारची भेंडी बनवत असतो. सारखं तीच भाजी खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि भेंडी म्हटलं की फार जणांना आवडत नाही. पण अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीने ही भेंडी करून पहा, सर्वांना खूप आवडेल. माझ्या मुलांना तर ही भेंडीची भाजी खूप म्हणजे खूप आवडली. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यालासुद्धा बनवून देऊ शकतात. एकदम साधी सोपी आहे. बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खूप कमी वेळेत आणि झटपट अशी ही
भेंडी मसाला फ्राय होते. तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्हाला सुद्धा सारखी तीच भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेगळ्या पद्धतीची बनवून पहा. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर असे बारीक काप करून घ्यायचे, म्हणजे तुकडे करून घ्यायचे. तर तुम्हाला मोठी अखंड भेंडी ठेवायची असेल तशी ठेवली तरी चालेल किंवा अशी बारीक कापून घ्या. आता इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडं अद्रक आणि पाव चमचा बडीशेप टाकलेले आहे. तर याच्यामुळेच भेंडीला खूप छान टेस्ट येते. सगळ्यात अगोदर आपण इथे एक जाडसर मसाला बनवून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2. तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर आणखीन 2 मिरच्या याच्यामध्ये टाकू शकतात. आता कोथिंबीर टाकूया आणि जिरे बडीशेपसुद्धा टाकूया. तर या मसाल्यामुळेच आपल्या भेंडीला एकदम भारी अशी टेस्ट येणार आहे. तर आता याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे, म्हणजे तुकडे करून टाकायचं आणि पाणी न टाकता हे जाडसर वाटून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीचं मिक्सरचं बटन बंद चालू करून हे वाटण करून घ्यायचे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे आणि भेंडी सर्व जी कापून घेतली आपण ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मिडियम आकाराचे 2 बटाटे साल काढून मी असे मोठे काप करून घेतलेत, ते सुद्धा टाकून घेतलेत. बटाटा तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा फक्त भेंडीच बनवली अशी तरी चालेल. तर आता भेंडी आणि बटाटा आपल्याला 4-5 मिनिट असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. थोड्या वेळ तर आपल्याला इथे 40 ते 50% ही भेंडी आणि बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे. तर थोड्या वेळ मी असंच हे परतवून घेतले. तर हे पहा मस्त असं हे चांगलं परतवून झाले आणि बटाटासुद्धा थोडासा शिजलेला आहे. तर 50% भेंडी बटाटा आपण इथे फ्राय करून घेतला आहे. तर हे पहा ताटामध्ये काढून घेतलं आहे सर्व. आता आपण फोडणी करून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले. अगोदर थोडंसं तेल शिल्लक होतं भेंडी तळून काढल्यानंतर, तर त्यामध्येच पाव चमचा जिरे टाकायचे आणि थोडा कढीपत्ता टाकूया. आता याच्यामध्ये आपल्याला 1 कांदा उभा चिरून घ्यायचा आहे, अशा पातळ स्लाइस करायच्या आणि हा कांदा सर्व आपण तेलामध्ये टाकून घेतला आहे. तर थोडासा परतवून घ्यायचा. कांदा थोडासा परतवून झाला की मग आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत. तर हलका फुलका कांदा परतवून घेतला आहे, जास्त भाजून घ्यायची गरज नाही, कारण भेंडीसोबत नंतर कांदा भाजला जाणार आहे, शिजला जाणार आहे, त्यामुळे थोडासाच परतवून घ्यायचा आहे. आता आपण जे वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर वाटण करताना फार बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा टेस्ट खूप छान लागतो. ते सर्व वाटण मी आता तेलामध्ये टाकून घेतले आणि हे आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. तर याच्यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत हे सर्व चांगलं भाजायचे. तर थोड्या वेळ हे असंच आपण चांगलं परतवून घेतले. तर इथे तुम्हाला दिसत असेल चांगला आपण कांदा आणि हे वाटण भाजून घेतले. आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि काही मसाले टाकून घेणार आहोत. तर आपण जो मसाला बनवून घेतला आहे त्यामध्ये सर्व टेस्ट आहे, त्यामुळे वरून जास्त काही मसाले टाकण्याची गरज नाही. फक्त आपण पाव चमचा हळद, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत. तर बाकीचं आणखीन तुम्हाला काही मसाले टाकायचे असतील तुम्ही टाकू शकतात. आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात. तर मसाला एकदम चांगला बनलेला आहे. तर असंच हे सर्व चांगलं भाजून घ्यायचे. तर बरेच जणांना भेंडीची भाजी आवडत नाही, कारण ती चिकट होते, तार आल्यासारखी होते, त्यामुळे आवडत नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही केले ना, अजिबात भेंडी चिकट चिवट होणार नाही, एकदम मस्त मोकळी सुटसुटीत होणार आहे. तुम्ही करून तरी पहा, सर्वांनाच खूप आवडेल आणि सर्वजण तुमचं कौतुक करतील, एवढी भारी ही भेंडी बनते. तर मसाला चांगला भाजलेला आहे आणि मस्त सुगंध येतोय. आता आपण भेंडी आणि बटाटा जो फ्राय करून घेतला आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती आता आपल्याला भेंडी आणि बटाटा शिजवून घ्यायचे. अगोदर आपण तेलामध्ये 50% हे फ्राय करून घेतले, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. झाकण ठेवून कमी गॅसवरती एकदा दोनदा हलवून घ्यायचं आणि मऊ होईपर्यंत भेंडी आणि बटाटा शिजवून घ्यायचा.
तर हे पहा मस्त रंग आला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतोय. दिसायलाच किती छान दिसते पहा. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती ही भेंडी शिजवून घेऊया. तर थोड्या वेळ असंच हे झाकण ठेवायचे आणि गॅस कमी ठेवायचा. वाफेवरच ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर थोड्या वेळाने आपण झाकण खोलून घेऊया. तर भेंडी मिक्स करून घेऊयात, म्हणजेच हलवून घेऊयात. तर छान परतली गेली आणि लगेचच भेंडी बटाटा शिजला जातो झाकण ठेवल्यानंतर. तर आपण हे सर्व चांगले मिक्स केले आणि भेंडीसुद्धा चांगली मऊ झालेली दिसते. तर आपण बटाटासुद्धा चेक करून पाहूया शिजलेला आहे की नाही. तर मी तुम्हाला दाखवते. हे पहा भेंडीसुद्धा अतिशय मऊ अशी चांगली शिजलेली आहे. सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आणि बटाटासुद्धा मऊ शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकणार नाही. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही इथे जाडसर शेंगदाण्यांचा 2 चमचे कूट टाकू शकतात. आपण नेहमीच कूट टाकून भेंडी बनवत असतो, त्यामुळे मी यावेळेस वेगळ्या पद्धतीने ही भेंडी बनवली आहे कूट न टाकता. तर आपण बटाटा शिजले का पाहूया. हे पहा बटाटा आणि भेंडी दोन्हीसुद्धा खूप चांगलं शिजलेलं आहे. तर आपली इथे भाजी बनवून तयार झाली आहे. तर बऱ्याच जणांना शेंगदाण्यांच्या म्हणजेच कुटाच्या भाज्या आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. शेंगदाण्याचा कूट न टाकता अशी भाजी बनवू शकतात. तर भाजी आपली बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल ना, त्यांना अशा पद्धतीने करून द्या आणि 1-2 घास खायला सांगा. बघा त्यांना किती आवडेल. एवढी स्वादिष्ट चवीची ही भेंडीची भाजी बनते. आणि तुम्ही इथे पाहू शकतात अजिबात ही भेंडीची भाजी चिकट, ओलसर किंवा तार आल्यासारखी झालेली नाही आहे. एकदम मोकळी सुटसुटीत बनली आहे. तुम्हाला बघूनच समजत असेल किती भारी ही भेंडीची भाजी झालेली आहे. तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज मुलांच्या डब्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या. मुलांना जास्त आवडतात या बटाट्याच्या काचऱ्या. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी. आता तुम्ही म्हणाल त्यात का अवघड आहे, सर्वांनाच माहिती आहे कशा बनवायच्या. पण प्रत्येक जणाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. अगदी साधी सोप्या पद्धतीने आपण या बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत. साधा सोपा वरण भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी या बटाट्याच्या काचऱ्या बनवू शकतात. खूप छान लागतात आणि अगदी पोट भरून जातं. तर चला वेळ न घालवता आपण झटपट लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि असे मिडियम आकाराचे स्लाइस बटाट्याचे करून घ्यायचे आहेत. खूप पातळ करायचे नाही आणि खूप जाडही ठेवायचे नाही. जसे तुम्हाला जमतील तसे असे कापून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने हे स्लाइस करून घ्यायचे. तर आता आपण इथे बटाटा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नंतर थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यामध्ये हा बटाट्याच्या काचऱ्या ठेवायच्या, म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत. फोडणी करून घेऊया. 1 पळी तेल टाकायचे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान फुटू द्यायची. फोडणी एकदम खमंग बसली की बटाटा खायला खूप चवदार लागतो. तर मोहरी तडतडली की पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत. आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा. लसणामुळे खूप छान याला चव येते आणि लसूण कच्चा ठेवायचा नाही. चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तेलामध्ये लसूण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तर मस्त खमंग फोडणी बसली की बटाट्याच्या काचऱ्या अतिशय चविष्ट बनतात. तर लसूण चांगला लाल होऊपर्यंत आपण हा तळून घ्यायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू लसूण चांगला लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या टाकून घेऊया. तर पाण्यातून चांगल्या निथळून घ्यायच्या एका प्लेटमध्ये आणि या बटाट्याच्या काचऱ्या तेलामध्ये टाकून थोडा वेळ आपण असंच हे परतवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. तर आपण फक्त तेलामध्ये बटाटा तळून काढलेला नाही आहे, डायरेक्ट फोडणी दिली आणि मग याच्यामध्ये काचऱ्या टाकून घेतलेत. आता 1 मिनिटभर तेलामध्ये असाच हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मसाले टाकूया. डायरेक्टली तेलामध्ये जर मसाले टाकले तर ते करपले जातात आणि त्याची टेस्ट चांगली लागत नाही. त्यामुळे अगोदर फोडणीत बटाटा टाकायचा, थोडा वेळ परतवून घ्यायचा आणि मग सर्व मसाले टाकायचे. तर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा
गरम मसाला टाकून घेतले। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, चटणी टाकून घेऊया। तर इथे मी 1 चमचा एवढी चटणी टाकून घेते। तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। आणि बटाट्याची कशीही भाजी बनवली तरी ती थोडीशी तिखट असली तरच खायला छान वाटते। फिक्की भाजी असेल कमी तिखट तर खायला चांगली लागत नाही, त्यामुळे बटाटा तिखटच बनवायचा म्हणजेच खाल्ल्यासारखा वाटतो। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। तर तेलामध्ये हे मसाले बटाट्याच्या काचऱ्या चांगल्या मिक्स होईपर्यंत मसाला सर्व परतवून घ्यायचे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतले। याच्यावरती झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिट हा बटाटा असा शिजवून घ्यायचा। याच्यावरती पाणी वगैरे काही शिंपडायचं नाही। तेलामध्येच वाफेवर आपण हा बटाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर आता झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची। सगळ्यात लवकर साधी सोपी भाजी बनणारे म्हटलं तर बटाटा शिजवून केला तरी भाजी लवकर होते, किंवा असा कापून केला तरीसुद्धा लवकरच होते, कारण बटाटा शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर आपण झाकण ठेवून 2-3 मिनिट वाफेवर हा बटाटा शिजवून घेतला आहे। झाकण खोलून घ्यायचे आणि परत एकदा हा बटाटा परतवून घ्यायचा म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आणि आणखीन एकदा झाकण ठेवायचे आणि अजून 2-3 मिनिट हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। तर अधूनमधून झाकण उघडून 1-2 वेळा आपण हा बटाटा हलवून घेतला आहे। तर दिसत असेल तुम्हाला एकदम मऊ असा हा बटाटा झालेला दिसतोय। तर आता परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात। तर सुगंधानेच बटाट्याची भाजी एवढी भारी झाली आहे ना, खूप छान सुगंध येतोय। आणि तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकायचे, असं नाही की हे सर्व मसाले आहे। फक्त चटणी हळद मिठामध्ये सुद्धा खूप चांगला बटाटा होतो। तर बटाटा आपला शिजलेला आहे। ह्याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करायचे। तर अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। तुम्हाला मी दाखवते बटाटा किती चांगला मऊ शिजलेला आहे आणि रंग खूप छान आला याला। तर मस्त अशी झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। दिसण्यावरूनच समजत असेल किती भारी ही भाजी बनली आहे। तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते, हे पहा एकदम मऊ असा बटाटा शिजलेला आहे। तर बनवायला तर किती साधी आहे आणि खायला सुद्धा तेवढीच चविष्ट लागते बरं का। तर नक्की करून पहा। तर सर्व मी भाजी प्लेटमध्ये काढून घेते। गॅस बंद करून घेऊया। झटपट कमी वेळेत बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत। बघूनच कोणालाही खाव्याशा वाटतील अशा ह्या चटपटीत आपण काचऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय। चला तर आज बनवूया एकदम झटपट होणारा चमचमीत कुरकुरीत असा नाश्ता। आपण हा नाश्ता फक्त 2 साहित्यांपासून बनवणार आहोत आणि ते पण आपल्या घरामध्ये असतं। तर तुम्ही याचा आवाज ऐका किती क्रिस्पी कुरकुरीत बनतायत। तर आपण पोहे आणि बटाटा वापरून हा नाश्ता बनवतोय। लहान मुलांना तर खूप आवडतो। तर तुम्ही असा नाश्ता बनवला तर सर्वजण तुमचे भरपूर कौतुक करतील, एवढा हा चटपटीत असा नाश्ता बनतो। तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला 1 वाटी पोहे लागणार आहेत। तर आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे घेतलेत। आता हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आणि नंतर धुवून घ्यायचे। तर मी इथे पोहे चाळून घेतलेले आणि धुवून घेतले। तर याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी तसंच ठेवायचे म्हणजे पोहे व्यवस्थित भिजले जातील। पोहे भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर 2 बटाटे मिडियम आकाराचे शिजवून घेतलेत। 1 मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर घेतली, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत किंवा तुम्ही ठेचून जाडसर घेतल्यात तरी चालेल। सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपण बटाटे बारीक किसणीने किसून घ्यायचेत आणि बटाटे किसून घेतले की व्यवस्थित आपल्याला त्याचे रोल किंवा टिक्की जे काही तुम्ही बनवणार ते बनवता येतं। मी इथे टिक्की बनवून घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। तर सर्व बटाटे किसून घेतलेत, कांदा टाकून घेतल्यानंतर मिरची टाकूया आणि कोथिंबीर टाकूया। तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात। आता याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले आणि क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ टाकले। पाव चमचा हळद टाकून घेऊया, पाव चमचा गरम मसाला टाकायचे,
पाव चमचा जिरे टाकून घेऊया। याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकूया। तर चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकूया। तर सर्व साहित्य आपण एकत्र करून घेतले। तोपर्यंत आपले पोहे चांगले भिजलेले आहेत। आता आपण पोहे चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया। तर व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचे। पोहे जर चांगले भिजले तर व्यवस्थित लगेचच हे बारीक होतात। तर अशा पद्धतीने हाताने हे एकदम बारीक करून घ्यायचे। हे पहा, अजिबात कोणाला समजत नाही की याच्यामध्ये आपण पोहे वापरलेत। पोह्यामुळे चांगले याला बाइंडिंग येते आणि व्यवस्थित हे एकजीव होतं। तर सर्व आता हे आपण मिश्रणामध्ये पोह्यांचं मिश्रण टाकून घेतले। सर्व एकत्र करून याचा एक गोळा तयार करूया। तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। पाणी न टाकताच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे। पाण्याची तशी तर गरज पडत नाही, कारण बटाटा शिजवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पोहे भिजवून घातलेत। जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे टाकू शकतात। तर सर्व मिश्रण एकजीव करून घेतले। तर असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे। तर मी हात धुवून घेतला। आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे। हे पहा, लिंबापेक्षा थोडंसं मोठं एवढा गोळा घ्यायचा आणि याला गोल करून असं चपटं बनवायचं आणि खूप जाड याची टिक्की बनवायची नाही। एकदम मीडियम, खूप जाडही नको आणि खूप पातळही नको, अशा पद्धतीची याची टिक्की बनवून घ्यायची। म्हणजे तळताना व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात। तर मी एक बनवून घेतली आहे, आणखीन एक बनवून दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने लहान लहान याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। हवं तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात। तर अशा पद्धतीने मी ते 2 बनवून दाखवलेत। राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच बनवून घेते। तर हे पहा, एकदम झटपट आपल्या इथे सर्व टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण तळून घेऊया। तर अशाच पद्धतीने या सर्व टिक्की बनवून घ्यायच्या, त्यापेक्षा जाड बनवायच्या नाहीत। आता लगेच तळून घेऊया। तर तेल गरम झालेलं आहे। अगोदर मी एकच टिक्की टाकून घेते आणि आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती या टिक्की तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम खूप मोठी हाय ठेवायची नाही, गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। त्यामुळे या टिक्की चांगल्या आतपर्यंत तळल्या जातील आणि छान क्रिस्पी कुरकुरीत बनतील। तर थोड्या वेळाने आता आपण पलटी करून घेऊया। तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे, असंच तेलाचं टेम्परेचर हवं आहे। आता आपण दोन्ही साईडने अलटी पलटी करून ही टिक्की तळून घेऊया। हवं तर तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात। तर पाहू शकता, छान याला हळूहळू लालसर रंग येत चाललेला आहे। तर अशा पद्धतीने आपण ही टिक्की सर्व तळून घेतली आणि खूप छान खरपूस अशी तळली गेली आहे। काढून घेऊयात। दिसायलाच एवढी भारी दिसते, खायला तर एकदम टेस्टी लागते। तुम्ही करून तर पहा। तर हे पहा, दोन्ही साईडने चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे। आता आपण बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की तळून घेऊया। तर मी आता 2 टाकून घेतलेत। यासुद्धा आपण थोड्या वेळाने अलटीपलटी करायचे आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। आता आपण यासुद्धा टिक्की चांगल्या भाजून घेऊयात। जेवढं तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत भाजणार तेवढंच खायला स्वादिष्ट लागणार। तर यासुद्धा आपण टिक्की अलटीपलटी करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। काढून घेऊयात। तर असा रंग आला की काढून घ्यायच्या, यापेक्षा जास्त आणखीन डार्क करायच्या नाही। तर हे पहा, चांगले याला तळून घेतले। तर आता तेल निथळून आपण या टिक्क्या तळून घेतले। तर राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच तळून घेते। दिसतायत ना एकदम भारी, आणि बनवायला तर किती सोपे आहे, तुम्ही पाहिलंच आहे। मुलांना अधेमध्ये भूक लागेल तेव्हा तुम्ही करून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये बनवून असे देऊ शकतात। मुलांना तर असा नाश्ता खूप आवडतो। तर अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की मी तळून घेतलेल्या आहेत। हे पहा, दिसतायत ना एकदम भारी। बाहेरचं मुलांना अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच आपण असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात आणि मुलंसुद्धा हे आवडीने खातात। तर झटपट आपले इथे पोहे आणि बटाट्यापासून मस्त क्रिस्पी कुरकुरीत टिक्की तयार आहेत। बनवायलाही सोपे आहेत आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतात। तर नक्की एकदा करून पहा। रोज रोज मुलांना नाश्त्याला काय बनवायचं, डब्याला काय बनवायचं काही समजत नाही आणि आपल्याला हेल्दी पौष्टिक काहीतरी त्यांना खाऊ घालायचं असतं, हो की नाही? तर चला, आज पटकन होणारा नाश्ता किंवा डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपण बटाटा, गव्हाचं पीठ हे सर्व वापरणार आहोत।
तर पोटसुद्धा भरतं आणि मुलांना बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही. बनवायला तर खूप साधी सोपी आहे. एकदम भन्नाट हा मुलांचा डब्बा होणार आहे किंवा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मस्त खमंग खरपूस आपण इथे हा नाश्ता असा बनवून घेणार आहोत. आणि जास्त काही याला साहित्य लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण पौष्टिक हेल्दी असा नाश्ता बनवतोय. तर मुलांना हा नाश्ता खूप आवडेल. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी उठायला उशीर झाला ना तरीसुद्धा 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवाल, एवढा हा सोपा आहे. त्यासाठी संध्याकाळीच तुम्ही बटाटे शिजवून ठेवू शकता. तर इथे मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता आपण इथे सगळ्यात अगोदर हा बटाटा किसून घेऊया. तर बारीक असा किसून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये ना आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तर सर्व बटाटा असा किसून घ्यायचा आहे. तर सकाळी खूप घाई गडबड होते, त्यामुळे रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तर अगदी आपलं सोपं काम होऊन जातं. डब्बा किंवा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागणार नाही. तर इथे मी हा सर्व बटाटा किसून घेणार आहे. तर राहिलेलेसुद्धा बटाटे असेच किसून घेतलेत. तर आता आपण हा सर्व बटाटा किसलेला आहे ना, याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि मिरची कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून टाकू शकता. तर सर्व इथे मी हे मिरची कोथिंबीर टाकून घेतले. मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. 2 चमचे रवा टाकून घेऊया, म्हणजे हा नाश्ता खुसखुशीत बनेल. 2 चमचे बेसन टाकून घेतले. बेसन पिठामुळे छान हा खमंग चवीला लागतो. आता याच्यामध्ये आपण 4 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तर जास्त गव्हाचं पीठ टाकायचे. रवा आणि बेसन 2-2 चमचे टाकून घ्यायचे. पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि धना पावडर टाकायची पाव चमचा. तर तुम्हाला काय काय मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे. जेवढे आपण याच्यामध्ये मसाले वगैरे टाकणार आहे तेवढाच हा नाश्ता एकदम टेम्पटिंग बनणार आहे. खायला तेवढीच चव याची भारी लागणार आहे. तर थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचं ना मिश्रण आपण जसं डोसे बनवायला करतो ना तसं पातळ असं बनवून घ्यायचे. तर थोडं थोडं करून याच्यात पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण पातळ बनवून घेऊया, जेणेकरून आपण ज्यावेळेस तव्यावरती टाकणार त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित हे पसरवता येईल. तर इथे असं हे मिश्रण मी बनवून घेतले. तवा गरम करून झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण 1-1.5 पळी याच्यावरती टाकून घेऊया. तर तळापासून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे आणि आता याच्यावरती हे 1.5 पळी मिश्रण मी टाकून घेतले आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचे. एका जागेला टाकायचं नाही, सर्व बाजूंनी चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचे. तर लहान मोठे तुम्हाला जसं बनवायचे तसं तुम्ही बनवू शकतात. आता आपण हे मिश्रण टाकून घेतले. आता एक साईड याची चांगली भाजून घेऊया. साईडने तेल टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ हे चांगलं भाजून घ्यायचे. तर गॅस मिडियम ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती वरची साईड सुकेपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचे. तर भाजले हे कसं ओळखायचं, तर याच्या कडा ब्राऊन अशा दिसतात आणि हे व्यवस्थित वरची साईड सुकली जाते. मग आपण हे पलटी करून घ्यायचे. तर थोड्या वेळाने पाहू शकतात कडेने याला ब्राऊन असा रंग आला आणि वरची साईड पूर्णपणे सुकलेली. तर असं झालं की आपण हे पलटून घ्यायचे. तर पलटण्याच्या अगोदर आपण तेल लावून घेऊया आणि मग पलटी करूया, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस अशी भाजली जाईल. तर याच्या मी कडा मोकळ्या करून घेते. तर हे पहा सहज हे निघलं जाते. जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या आणि नंतरच हे पलटी करून घ्या. तर खूप छान याला रंग आला पहा. आता पलटण्याच्या अगोदर वरच्या साईडवरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया. तर थोडंसं तेल लावून घेतले. आता आपण पलटी केलेलं आहे. वाव, किती छान याला खरपूस असा रंग आला पहा. असं भाजून घ्यायचं आणि मस्त जाळी पडली हे पहा. आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया. तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने हा नाश्ता आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. तर भाजण्यासाठी घाई करायची नाही, मिडियम गॅसवरही भाजून घ्यायचं, म्हणजे हे चांगलं भाजलं जातं आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतं.
तर तुम्ही दह्यासोबत, कोणत्याही भाजीसोबत, चटणीसोबत. तर आलटीपलटी करून दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले. तर असंच हे भाजून घ्यायचे आणि दोन्ही साईडला छान खरपूस असा रंग आला आहे. हे पहा, तुम्हाला जवळनं दाखवते. हे पहा किती छान हे भाजले गेले. असंच हे भाजून घ्यायचं. तर कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतं किंवा असंच खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतं, कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, त्यामुळे खायला एकदम चविष्ट लागतं. तर आता आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते. तर तव्याला तेल लावून घ्यायचे आणि परत एकदा 1.5 पळी मिश्रण याच्यावरती टाकून घ्यायचे किंवा तुम्ही मोठे मोठे सुद्धा हे बनवू शकतात. आणि भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तवा गरम झाला की पटापट हा नाश्ता तयार होतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर डब्याला बनवायचं असेल तर रात्रीच बटाटे शिजवून ठेवायचे, म्हणजे सकाळी काही गडबड होत नाही. आरामात 10 मिनिटांमध्ये आपला हा डबा तयार होतो. तर आता हे पसरवून घेतले. तर याला सुद्धा चांगलं भाजून घ्यायचे. तर वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे. वरची साईड सुकेपर्यंत खालच्या साईडने चांगल्याला खरपूस असा रंग येतो आणि ते चांगलं भाजलं जातं. तर थोड्या वेळाने हे चांगलं भाजलेले आणि वरची साईड सगळी सुकलेली आहे पहा, आणि अशा कडायाच्या ब्राऊन दिसतात. मगच आपण पलटी करून घ्यायचे. तर दोन्ही साईडने हे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. हे पहा किती चांगल्याला रंग आला आहे. तर पलटण्याच्या अगोदर वरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया. तर एक साईड चांगली भाजलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा अशी चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. किती छान याला जाळी पडली आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर असा हा झटपट नाश्ता तयार होतो. तर याच्या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या नाश्त्याच्या डब्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. ॲक्टिव्ह पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात. आणि मुलांना कसं रोज रोज वेगवेगळा डब्याला काही ना काही पदार्थ हवा असतो. तेच तेच सारखं सारखं दिलं तर त्यांनासुद्धा डबा खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वेगवेगळा नाश्त्यामध्ये आपण काही ना काही आयडिया करून त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला दिले ना तर ते अतिशय आवडीने डबा फिनिश करतात. तर पटकन आपला इथे डबा तयार झालेला आहे. मुलांना सॉससोबत, शेजवान चटणीसोबत तुम्ही देऊ शकतात. तर किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही पाहिलंच आहे. फक्त आपण घरात असणारे साहित्य वापरून हा डबा बनवून घेतला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.